रिपब्लिकन सेनेचा रिपब्लिकन सेनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा रिपब्लिकन सेनेचा मी निलोफर बाबू पठार। आम्ही आज घरकुलाच्या मीटिंगसाठी आलेलो आहे। इथं आम्ही काम धंदे सोडून येतो। आमची अशी परिस्थिती आहे की आम्ही रिक्षाला यायच्या वेळेस सुद्धा म्हणजे थोडं कोणाकडून पैसे घेऊन येतो, इतके आमची परिस्थिती नाहीये। जर ज्याला आम्हाला खरंच आमच्या महिला आया बहिणी आम्ही सगळे एक विश्वासाने आलो यांच्या पाठीमागं। आता शिंदे साहेबांच्या भाऊंच्या पाठीमागं त्यांनी आम्हाला एक विशेष म्हणजे आम्हाला 100% घर मिळालं। आम्ही त्यांच्या विश्वासावर आलेलो आहे आणि आम्हाला घर मिळावे अशी आमची विनंती आहे। आम्ही कुठवर पण म्हणले तरी यांच्या मागे आम्ही मोर्चे घेऊन जाऊ शकतो। मी 1.5 ते 2 वर्षापासून घरकुलासाठी झटत आहे, गोरगरिबाच्या घरकुलासाठी। अत्यंत गरज आहे त्यांना का ते स्वतःला खात नाही पण भाडं भरल्याशिवाय राहत नाही। त्यांच्या मुलांना शाळा आहे, दवाखाना आहे, म्हणजे त्यांना इतकी गरज आहे घरांची, ते भाडं भरून वैतागलेत। आता ते म्हणतात आम्ही आत्महत्या करू का, मुलांना मारून टाकू का, आम्ही मारावा, आम्हाला घरच नाही तर भाडं भरायचं कुठून। तरी बी विनंती करून सांगतो काय यांना लवकर काटून खंडोबा म्हणा, वारुळाचा मारुती म्हणा, इकडे यांना कुठे दिसा असेल तिथं घरकुल बांधून फ्री घरकुल बांधून मिळण्याबाबत हेच माझं बोलणं। आज आम्ही रिपब्लिकन सेनेच्या मार्फत महानगरपालिकेचे आयुक्त डांगे साहेब यांना कितीतरी वर्षापासून हा विषय पेंडिंग असल्यामुळं मध्यंतरी की बाळासाहेब वाघमारे यांनी हा विषय कायम लावून धरला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या माध्यमातून। पण आम्ही आज या रिपब्लिकन सेनेच्या मार्फत आज आम्ही आयुक्त साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं की या नगर शहरामध्ये असे कितीतरी लोक गोरगरीब आहेत की ते स्वतःचा गुजारा करू शकत नाहीत। अशा लोकांना घरकुलांचं फार अत्यंत आवश्यकता आहे। पण आपल्या महानगरपालिकेकडे हजारो एकर जमीन असेल, वारुळचा मारुती असन, संजयनगर काटून खंडोबा या ठिकाणी असन, तर आमचं त्यांना रिपब्लिकन सेनेच्या एवढंच माध्यमातून एवढंच सांगणं आहे की आपण संजयनगर या ठिकाणी एक जसं पूर्वी 2013-14 मध्ये जसा हा घरकुलाचा प्रकल्प त्यांनी राबवला तसाच या ठिकाणी यावेळेस पण प्रकल्प राबवून जे लोक गोरगरीब घरापासून वंचित आहे अशांना घरकुलकामध्ये सामावून घेऊन अशा लोकांना येत्या 1-2 वर्षात घरकुलमध्ये त्यांना वाटप करावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। तर यांनी जर मागणी जर आमची मान्य जर नाही केली किंवा आमच्या मनासारखे त्यांनी प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर आम्ही ह्या इथून पुढं ह्या महानगरपालिका असन कलेक्टर असन या ठिकाणी आम्ही मोर्चे काढणार आहोत। त्यानंतर हा विषय आमचे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या कानावर घालून हा विषय आम्ही या राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सुद्धा कानावर घालून या गोरगरिबांचा घरकुलांचा विषय या ठिकाणी आम्ही सोडणार आहोत। दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल। प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती। एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी। गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस। पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी। ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर। संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007।